राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे। पण मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात अनेक कायदेशीर आणि सामाजिक अडचणी आहेत। त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय न करता आरक्षणाच्या प्रश्नातून मार्ग काढणं गरजेचं आहे, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केली। कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते। कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नामदार रामदास आठवले आज कोल्हापुरात आले होते। यावेळी त्यांनी शासकीय विश्रामधाम इथं पत्रकारांशी संवाद साधला। मराठा समाजाला केंद्र सरकारच्या EWS आरक्षणाचा लाभ दिला तर त्यांचं थोडंफार कल्याण होईल, पण त्यांना कुणबी समाजातून ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण देताना विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे, अन्यथा कायदेशीर आणि सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात, असं आठवले यांनी सांगितलं। राज्य सरकार सिरियस आहे। राज्य सरकारने ऑलरेडी आरक्षण दिलेलंच आहे। ऑलरेडी त्यांच्या मागणीनंतर 10% आरक्षण राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे। MPSC जी एक्झाम आहे, बँकांच्या नाहीत पण स्टेट राज्याच्या अधिकारामध्ये येणारे जे काही इन्स्टिट्यूट्स आहे त्या ठिकाणी आरक्षण दिलेलंच आहे। आणि आता कुणबी नसताना त्यांना आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी असेल तर त्याला राज्य सरकार काही नाही का करू शकत त्याला। त्यामुळं त्यांना कशा पद्धतीनं मराठा समाजाला मॅक्झिमम मदत होऊ शकेल या दृष्टिकोनातून सरकार सिरियस आहे। आणि जरांगे पाटील यांनी थोडं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणा तर हे असा निर्णय जरी राज्य सरकारने घेतला तरी सुप्रीम कोर्टामध्ये तो अजिबात टिकणार नाही। त्यामुळं सगळ्या मराठा समाजाला कुणबी म्हणता येणार नाही आहे। मूळ ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। तसंच मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा सामंजस्याची भूमिका घेत वेळ प्रसंगी 2 पावलं मागे येण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी सूचना नामदार आठवले यांनी केली। त्यामुळं जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाका अशा पद्धतीचं काय जर भूमिका राज्य सरकारने घेतली तर त्याचा विचार आमचं मंत्रालय करेल, पण राज्य सरकारला तसा निर्णय घेता येणार नाही आहे। कारण राज्य सरकार ओबीसीमध्ये ऑलरेडी मराठा समाजांना नाहीच आहे। केंद्रात आणि राज्यात शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे महायुती भक्कम आहे। त्यातून RPI आठवले गटाला प्रत्येक राजकीय निर्णयात गृहीत धरलं जात आहे। त्यामुळे भविष्यात आपण आपल्या पक्षाची मजबूत बांधणी करून पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणार आहे, अशी माहिती नामदार आठवले यांनी दिली। रिपब्लिकन पक्ष हा भाजप शिवसेनेसोबत आल्यानंतर बाळासाहेबांच्या भीमशक्ती सृष्टीच्या प्रस्तावानंतर आम्ही त्यांच्यासोबत आलो। आणि पूर्वी भाजप सेनेची युती होती, RPI आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द झाला। पण आता माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार साहेब हे महायुतीमध्ये आल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला काय द्यावं असं BJPला वाटत नाही आहे। कारण त्यांच्याकडे BJPकडे एवढी गर्दी झालेली आहे की त्यांची माणसं सांभाळायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे। आणि मग त्यांना असं वाटतं की RPIला नाही दिलं तर चालतंय अशा पद्धतीची भावना त्यांची आहे। आठवले काय कुठं जाणार नाहीत आपल्याला असं सोडून। राज्यात सध्या विधान परिषदेच्या 17 जागांविषयी चर्चा आणि वाटाघाटी सुरू आहेत। त्यातील 1 जागा RPI आठवले गटाला मिळावी, तसंच महामंडळासह विविध ठिकाणी सुद्धा RPI आठवले गटाला मानाचं स्थान मिळावं अशी अपेक्षा नामदार आठवले यांनी व्यक्त केली। यावेळी जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शहाजी कांबळे, गुणवंत नागटिळे, जयसिंग पाडळीकर, अविनाश शिंदे, चंद्रशेखर कोरे, बाळासाहेब वाशीकर, संजय शिंदे, सुखदेव बुद्धाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।